आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। रिक्षामध्ये बेकायदा गॅस भरण्यात येणाऱ्या बनवडी रोडवरील एका हॉटेलच्या पाठीमागे कराडच्या पुरवठा शाखेने आज धाड टाकून 25 सिलेंडरसह गॅस भरण्यात येणारी यंत्रणा असा 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुरवठा शाखेच्या निरीक्षक साहिला नायकवडी, पुरवठा निरीक्षक सागर ठोंबरे यांनी त्यांच्या टीमसह गुरुवारी 12:30 वाजता ही कारवाई केली। भारत गॅसचे भरलेले 19 सिलेंडर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। बनवडी रोडवर शिवशाही हॉटेलच्या मागे एका खोलीत 3 मशीनच्या मदतीने रिक्षामध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती पुरवठा शाखेस मिळाली होती। त्यानंतर नायकोडे यांनी माहिती दिली। मी साहिला नायकोडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी कराड, माझे पुरवठा निरीक्षक श्री सागर ठोंबरे यांच्या समवेत सदर ठिकाणी आले। सदर ठिकाणी एक पत्र्याचा शेड दिसून आला। पत्र्याच्या शेडमध्ये फरशाचे कट्टे केलेले होते 3 ठिकाणी व त्या 3 ठिकाणी एक स्विच ही लागलेला होता। तो स्विच चालू अवस्थेत होता। यावरून आम्ही धाड टाकणार आहोत याची कदाचित संबंधित इस्माला कल्पना आलेली असेल व त्यांनी साहित्य आतमध्ये ठेवलेलं असेल रूममध्ये। त्यामुळे आम्ही सदर खोलीचं निरीक्षण केलं, मी व माझ्या पुरवठा निरीक्षकांनी। खोलीच्या याच्यामध्ये खिडकीमध्ये सिलेंडर आढळून आले। त्यानंतर आम्ही बनवडी गावाचे पोलीस पाटील श्री रोहित पाटील यांना फोन करून बोलवून घेतलं। रोहित पाटलांनी जागा मालक श्री युवराज माळी यांनाही बोलवून घेतलं। युवराज माळी यांच्याकडे सदर जागेची चावी नव्हती, बंद खोलीची चावी नव्हती। त्यानंतर त्यांनी भाडेतत्वावर ज्या व्यक्तीला भाड्याने दिलेले आहे सदर व्यक्तीशी संपर्क केला, पण तिथेही चावी आढळून आली नाही। मग नंतर आम्ही बंद खोलीचं कुलूप तोडलं। बंद खोलीमध्ये मोठा हॉल होता। मोठ्या हॉलच्या बाजूला 2 खोल्या होत्या। पहिल्या खोलीमध्ये 25 घरगुती वापराचे सिलेंडर आढळून आले। त्याचप्रमाणे त्यासाठी आवश्यक असलेलं इतर साहित्य, रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी सर्व साहित्य आढळून आलं। यावरून हे निष्पन्न झाले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरण्यात येत आहे दररोज। सदर सर्व साहित्य आम्ही जप्त केलं व कराड शहर पोलीस स्टेशनला सदर साहित्य घेऊन जातात। भारत गॅस कंपनीचे आहेत, पैकी 6 सिलेंडर रिकामे आहेत व 19 सिलेंडर भरलेले आहेत। कराड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैधरित्या गॅस भरला जात आहे त्या सर्व ठिकाणी आम्ही धाड टाकणार आहोत। जप्त केला। एकूण सर्व साहित्यासहित जवळपास 98,775 असा मुद्देमाल आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे।